नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाच्या, आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. उद्या आमलकी एकादशी. आईने मुलासाठी संध्याकाळी उंबरवट्यावर जाळा कापुरासोबत या 2 वस्तू. मुलांच्या नशीब उजळेल, अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेल, लग्नाच्या योग जुळून येतील. नमस्कार मैत्रिणो, उद्या आहे वर्षातला अत्यंत प्रभावी अशी आमलकी एकादशी. आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी, त्यांच्या करिअरसाठी आणि लग्नासाठी धावपळ करत असतो किंवा चिंता करतो न. पण तुम्हाला माहिती आहे का, उद्याच्या संध्याकाळी तुमच्या उंबरवट्यावर केलेला एक छोटासा बदल तुमच्या मुलांच्या आयुष्यातली सोना करू शकतो. अनेकांना वाटतं की फक्त उपवास केलं की म्हणजे झालं, पण नाही. उद्याच्या रात्री एक असा गुप्त उपाय आहे जे पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. कापुरासोबत असा 2 वस्तू जाळायच्या आहे ज्यांनी घरातली नकारात्मकता नष्ट होऊन प्रगतीच्या दरवाजे उघडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धावट माहिती घातक ठरू शकतो. आणि यापुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या श्रद्धा युक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ किंवा गणपतेय नमः, ओम गणपतेय नमः किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्या एक कमेंटाने तुमच्या आयुष्यातला सकारात्मकता नक्कीच होईल. मैत्रिणी, आमलकी एकादशी म्हणजे आवळ्याच्या झाडाची पूजा करायच्या दिवशी. पण या दिवशी फक्त पूजेपुरतं मर्यादित नाही. या दिवशी ब्रह्मांडातनं एक विशेष ऊर्जा पृथ्वीवर येत असतो. अनेकांच्या घरात मुलं अभ्यास करतात पण त्यांना यश मिळत नाही, नोकरीसाठी धावपळ करतात, कॉल येत नाही किंवा वर मुला-मुलींच्या लग्नाच्या योग जुळून येत नाही. यांच्या कारण काय? तुमच्या घरात आलेली अदृश्य बांध किंवा वास्तुदोष किंवा संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान एक असा काळ आहे ज्याला अमृत काळ म्हणतात. या काळाची जर तुम्ही उंबरवट्यावर मी सांगणार असलेला उपाय केला तर साक्षात लक्ष्मी आणि नारायण तुमच्या घरात प्रवेश करतील. त्या 2 वस्तू कोणत्या? त्या 2 स्वयंपाकघरातच आहे, पण त्या वापरण्यासाठी पद्धत खूप वेगळी आहे. ज्या मातांना वाटतं की आपल्या मुलांची एकाग्रता वाढत नाही, त्यांना हा उपाय नीट ऐका. उद्या संध्याकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घराच्या मुख्य उंबरवट्यावर उजव्या बाजूला एक पितळ्याच्या किंवा मातीची छोटी वाटी ठेवा. त्यात 2 भीमसेनी कापूर ठेवा. आता पहिली वस्तू मी म्हणजे लवंग, पण साधी लवंग नाही, जिच्या फूल अखंड आहे अशी 2 लवंग कापुरासोबत ठेवा. लवंग ही ऊर्जेचे प्रतीक आहे. हे जळताना मुलांच्या नाव मनात घ्या आणि ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र 108 वेळी जप करा. ज्याने मुलांच्या बुद्धीवर असलेले उडत्व निघून जातो. आणि वळूया दुसऱ्या वस्तूकडे, जे तुमच्या मुलांच्या लग्नातली अडथळे आणि नोकरीतली समस्या दूर करेल. जी वस्तू आहे काळी मिरी. काळी मिरी ही शनी आणि राहूचा दोष दूर करतो. कापुरासोबत 3 दाणे काळी मिरी जाळा. महत्त्वाच्या टीप सांगते, ऐका. हे करत असताना तुमच्या उंबरवट्याच्या बाहेर तोंड करून उभे राहा. घराच्या आतल्या नकारात्मकता बाहेर जाण्याची आहे हे लक्षात ठेवा. हा धूर संपूर्ण घरात फिरवा. जर मुलांचे लग्न ठरत नसेल तर या धुरामध्ये थोडी हळद टाका. हळद ही विष्णूच्या प्रिय वस्तू आहे आणि ती विवाहाचा योग लवकर जुळून आणतो. हा उपाय करताना कुणाशीही बोलू नका. पूर्ण शांततेची आणि श्रद्धेने हा उपाय करा. तुम्हाला स्वतःवर जाणवेल की घराच्या वातावरण कसं हलका झालं आहे.
बरेच जणी विचारतात की ताई हे नक्की काम करतं का? मैत्रिणो, शास्त्र सांगतं की अग्नी आणि कापूर हे वातावरणातल्या अणु अणुरेणू शुद्ध करतात. आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाखाली दिवा लावल्याने जे पुण्य मिळतो तेच पुण्य ह्या उंबरवट्यावर उपायाने मिळतं. कारण उंबरवट्टा हा घराचा मर्यादा पुरुषोत्तम भाग आहे. उद्याचा दिवस घरात मांसाहारी करू नका. कोणाबद्दलही वाईट बोलू नका. शक्य असल्यास मुलांना उद्या आवळ्याचा रस प्यायला द्या किंवा किमान एक आवळा खायला सांगा. यामुळे त्यांच्या आरोग्य आणि बुद्धी दोन्ही हलका होईल. आमलकी एकादशी, ज्यांना आपण आवळ्याची एकादशी असेही म्हणतो, ही फाल्गुन महिन्यातली शुक्ल पक्षातलं येतं. शास्त्रानुसार या दिवशी आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झालं आणि भगवान विष्णूंनी स्वतः या झाडामध्ये वास्तव केले असे मानलं जातं. मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांची आयुष्यातला अडथळा दूर करण्यासाठी या दिवस आहे. आईने केलेली उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. आमलकी एकादशीचे महत्त्व सांगते, ऐका. या एकादशीला मोक्षदायिनी मानलं जातं. असे म्हटलं जातं की फळ 100% गाईच्या दान केल्याने मिळत असतो. तेच फळ केवळ आमलकी एकादशीच्या व्रत आणि आवळ्याच्या झाडाच्या पूजा केल्याने मिळत असतो. आवळा हे भगवान विष्णूच्या अत्यंत प्रिय फळ आहे. म्हणूनच याला धात्री म्हणजेच माता असेही म्हणतात. जी पालन पोषण करतं. भगवान विष्णूंना काय अर्पण करावे सांगते, ऐका. मुलांच्या आयुष्यातली संकटे संपवायच्यासाठी विष्णूला खालील वस्तू अर्पण करा. शुभ मानलं जातं. पहिला म्हणजे आवळ्याचे फळ किंवा 11 आवळे विष्णूला अर्पण करा. पिवळे फुलं आणि पिवळे वस्त्र. पिवळा रंग विष्णूला प्रिय आहे, जे समृद्धी दर्शवते. तुळशीपत्र. तुळशीशिवाय विष्णूच्या पूजा पूर्ण होत नाही. केसरयुक्त दूध. यामुळे मुलांच्या बुद्धी हलका होतं. मुलांच्या प्रगतीसाठी आणि संकट दूर करण्यासाठी 10 प्रभावी उपाय सांगते, ऐका. हे 10 विशिष्ट उपाय दिले आहेत, जे तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता आणि कराच. आवळ्याच्या झाडाच्या पूजा. संध्याकाळी आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. झाडाला 7 वेळी कच्चा सूत म्हणजे दोरा गुंडाळा. यामुळे मुलांच्या करिअर मधल्या अडथळे दूर होतात. पाण्यात आवळा टाकून स्नान करा. मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडा आवळ्याचा चूर्ण किंवा आवळ्याचा रस टाकून स्नान करायला सांगा. यामुळे नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी नष्ट होतं. विष्णू सहस्त्रनामाच्या पठण. जरा मुलगा मुलगी अभ्यासात मागे असेल तर आईने मुलांचं नाव घेऊन भगवान विष्णूसमोर विष्णू सहस्त्रनामचा पाठ करावे. 21 आवळ्याच्या दान. मुलांच्या नोकरीत यश मिळत नसेल तर विष्णू मंदिरात जाऊन 21 आवळ्याच्या दान करा. यामुळे राजयोग जुळून येण्यास मदत होतो. पिवळ्या धाग्याचा उपाय सांगते, ते पण ऐका. एक पिवळा धागा घेऊन त्यावर विष्णूचे नाव घ्या. 11 गाठ मारा आणि ते धागा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर किंवा पुस्तकावर ठेवा. तुळशीला प्रदक्षिणा. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावून हा प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवती वासुदेवाय मंत्राचा जप करा. यामुळे मुलांच्या लग्नातल्या अडथळे दूर होतात. आवळ्याचा रोप लावणं शक्य असेल तर एखादी सार्वजनिक ठिकाणी किंवा बागेत आवळ्याचा रोप लावा. जसे जसे झाड वाढते तशी मुलांची प्रगती होत जातो. केसराचा टिळा. भगवान विष्णूच्या केसर अर्पण करा.
आणि तेच केसर मुलांच्या कपाळावर टिळा म्हणून लावा. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. गायत्री मंत्र जप. आवळ्याच्या झाडाखाली बसून मुलांसाठी 108 वेळा गायत्री मंत्राचा जप केल्याने याच्या आरोग्यातल्या संकट टळतात. पिवळा मिठाईचा नैवेद्य. विष्णूला पिवळा रंगाच्या मिठाई जसा बेसनाचा लाडू किंवा पेढे अर्पण करा आणि ते प्रसाद मुलांना खायला द्या. यामुळे मुलांच्या चिडचिड कमी होऊन स्वभाव शांत होतो. तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो, उद्याच्या हा सुवर्ण संधी सोडू नका. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने केलेला या छोटासा कष्ट नक्कीच फळाला येतील. हा उपाय करा आणि तुमचा अनुभव मला नक्की कळवा. तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर तुमच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळत जातं. पुन्हा एखादी आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहा. आपली नक्की भगवान तुम्हाला प्रसन्न होतील. विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल, हीच प्रार्थने करते. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि श्रद्धेने सेवा करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.